तर नमस्कार, आज आहे चैत्र प्रतिपदा आणि आपल्या नवीन वर्षाची म्हणजे शके शालिवाहन नवीन वर्षाची सुरुवात, त्यामुळे त्या निमित्ताने गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झालं झाडू मारून, झाडाला पाणी घातलं, झाडाला आणलं. हा आता खाली झाडून काढले, पाणी मारायचं. उसळ शेण आणायला लागेल की शेण आणते की जाऊ. नववर्षाची पहिली सकाळ आणि त्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त यात. शेण घेऊन ये मग. तर हे लिंबाचं झाड आहे आणि आपल्याला गुढीपाडव्याला ढाळ्या लावाव्या लागतात आणि प्रसादात पण आपण कडुलिंबाच्या पानाचा आणि त्यांच्या तौर मोहरचा उपयोग करतो. त्यासाठी आपण आता लिंबाच्या झाडाची पानं तोडतो. ढाळ प्रसादासाठी तोडले. घेतलीत आपण पानं आणि मावशी गेली शेण आणायला. मग शेणाने सारवून मस्त रांगोळी काढून पाठ मांडून गुढी उभा करा. नैवेद्यासाठी गूळ घेतलाय, त्याच्यामध्ये लिंबाचा थोडा मोहर टाकते आणि थोडी लिंबाची पानं. अशी त्याची प्रसाद. ते लागेल ना बांधायला आपल्याला. मावशी, देवासाठी फुलं ऐकायलाच नाही आता. गुढीपाडव्याची पहाट सर्वांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता दिसत हा करतो. ठीक आहे, तिच्या हाताने करून घेते. अंकिताच्या कसं सारवायचं खेळत बसली नाही. पातळ करायचंय पण पाणी ते काहीतरी टाकूया त्याच्यात. आपण सारवून घेते म्हणजे त्याच्यावर आपण छान रांगोळी काढूया. थोडं पाणी जास्त सारून घ्यायची. पाणी टाका, पाणी पाणी टाकलं. हो, शेंडी परडीला पण पाहिजे. परडी चालवायची. काबडीला तर सगळं शेण गवऱ्या लावून टाकले. थोडे पण आणलं जायचं. माझी ही साईड तर झाली सारू. असं बरोबर करायचं. बरोबर घ्या. डबडं बरं
तुला सांगितलं हे बरोबर करून घे, तसं तू मला सांगितलं हे बरोबर करून. अजून तर आंघोळ पण नाही केली ना. हा या खाली सांगते. काढू तुझ्यासाठी फुलं काढायचे जाईल. बाई कसं अवघड काढते. किती सोपी आहे. काय आवडतं काढायला. मला पण येतंय ते. नाही रांगोळी जास्त काढत. जास्त म्हणजे मी रांगोळीच नाही काढत. रांगोळीसाठी हा काय बोलायचं. म्हणायचं जसं येईल तसं काढायचं नाही. कलर भरू का मी फक्त. करू का काय मदत तुला. त्याच्यातलं 2 वायाच गेलं. 3 ऐकायलाच आहे ना. मशीन का लावली नाही तिने. आजी ते हिरवं हे कुठलं रंग. ते कोणता कलर. साडी पाहिजे. सगळ्यात आधी आहे ना इथं गोडी बाजली आहे. अंकिता त्यांना साडी दे नवी घे. आण त्यांना उभी आजीची करायची. मशीन पण आहे. आजीची मशीन कानातली. अगं पण ऐकायला काय ते सांगितलं तू बोलायचं समजा कळून का त्यांना. नाही ना. अरे शास्त्र असतं शास्त्र. वाणी म्हणजे जात नाही विचारली. मग काय तुला माहिती नाही आपले शास्त्र काय आहे काय नाही काय सांगतो. नाही माहिती मला. किती येते तू. 12वी झाली आता. गुढी लावू लागायला. कांद्या पालता कशामुळं. कशामुळे का माऊ. आला इथं. सोड लागा नाही. गुढी धरा. गुढी धरा. गुढी धरा. थोडा माकडून कोणीतरी मोठं पाहिजेच बाबा घरात. नाही तर हे असे पारुशे असतात. ह्यांच्या जनी तर झाली का मग. ओळख कोण आहे. पारुशाला कसं घाला बाबा. नवीन पहिला गुढी पाडवा दोघांचा. पहिला गुढी पाडवा त्यांचा. आंघोळ करून आलाय. बायकोला मदत करतोय. अरे बांध तिथं. हे तर बांध इथून. नाही तर तांब्याला बांध. आडवी उभी करायची ना ती आडवी राहील. व्हिडिओत नसते जास्त. काय मदत करू. मला हसड गाठ बरी मी सुट. ज्ञानशो काय मदत करू. काय नको. त्या सुतळीला बांध. ते सुतळीची त्याच्यात अडके म्हणजे तांब्यात बसतय. हा ह्याचं काय काम आहे. ते दुसरं अडकवलंय आपण. ते कशाला आणलं. तिने दुसरा आणला तीच पण. बरं आहे ते. ह्यांना नुसतं असं झँकी बँकी पाहिजे. लय लावला कडे तांब्याला अलगरच केला. वर पडीलच लगे. ह्याच्यावर लाव वरी म्हणजे जरा त्याला फोटो काढा येईल वरी. तुम्हा दोघांना काढायचे कपडे घाल चांगले. आता कवा घालाय. नाही ते राहील ना गुढी फोटो काढायला वर.
वरी घ्या जरा. मांडा पाठ खाली. काय राहिलं अजून बाकी विचार. प्रसाद ठेवायला जागा इथं माझा जशी मांड प्रसाद आपल्याला वाटायला पण पाहिजे. अरे बापरे, हो का? वाटायचं का आपलं सगळं दाखवलं ना. गुढी जरा उंच आहे ना. बांधतात पण काय करते माऊ. परडी सारवी ते. देवीची परडी. देवीची परडी. देवीची परडी सारवी ते. नव्या सालाच परडी सारवावं लागते. देव करावं लागतो. आणि तांब्या पालता ठेवायला माऊ. आणि तांब्या पालता ठेवायला. आणि तांब्या पालता ठेवायचा. देवीची परडी तिने शेणाने सारवून घेतली. नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून. हे नवीन जोडप. डॅनी नो मस्ती. थँक्यू. ही आपली गुढी. तर गुढी आपण का उभा करतो. चैत्र महिन्याची शुक्ल प्रतिपदा म्हणजे आपलं शक्य शालिवाहनचं नवीन वर्ष चालू होतं. आपलं मराठी नवीन वर्षाची पण सुरुवात याच दिवशी होते. गुढी उभारणे म्हणजे हा विजय पताका मानला जातो की आपण कुठल्याही गोष्टीवर विजय मिळवला तर आपण गुढी उभा करतो. म्हणजे गुढी हे विजयाचं प्रतीक दाखवलं जातं. आनंदाचं, मांगल्याचं प्रतीक आहे ते. गुढी उभा केलीये. आता मस्त चहा पिते. चहा पिऊन झालं की पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे. अंकिता करतीये. मी तिला मदत करणार आहे आज पोळ्यांच्या स्वयंपाकामध्ये. रोहित येणार आहे. काय जास्त नाही आहे सगळ्यांच्या. एक दोनच. हा, त्याच्यावर किती खाणार आहे कोणी. बिचारी इतकी मेहनत करते इतकी सकाळपासून. हॅट्स ऑफ. इंडियन नारी तेरी यही कहानी. वाव 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 वाव. होय का. मी बनवलेले. गुढीपाडवा म्हणलं की आपण कडुलिंबाला खूप जास्त महत्व देतो. तर कडुलिंब किती आवाज येतो माझ्या. कडुलिंब आणि गुळाचं आपण चाटण बनवून खातो. तर आमच्या इकडे ऍक्च्युली त्याचा हा जो मोहर आलेला असतो ना हा पण थोडा घेतात. थोडीशी पानं आणि थोडासा गुळ त्याच्यात टाकतो आम्ही. तर आपण हा प्रश्न पडतो की आपण गुढीपाडव्याला हे कडुलिंबाच्या पाण्याचं आणि गुळाचं चाटण का खातो. तर याच्या मागे कारण आहे की हा कडुलिंब हा तसंही आरोग्यासाठी चांगला आहे. म्हणजे ह्याची प्रवृत्ती थंड असते. आणि उन्हाळा म्हणजे चैत्र महिना चालू होतो म्हणजे हिवाळा संपतो आणि उन्हाळा चालू होतो. उन्हाळ्यामुळे उष्णता वाढते. तसं शरीराची गरमी वाढते. त्याच्यामुळे मग आपल्याला वेगवेगळे विकार होऊ शकतात. तर त्या विकारांपासून आपल्याला वाचवण्यासाठी म्हणून हे असं अँटीबायोटिक. तसं ते अँटीबायोटिक पण आहे. आणि ह्याचं डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतो. आणि गुळ म्हणजे रक्त शुद्ध करायला त्याच्यात लोहा असतो. त्याच्यामुळे ते उपयोगी ठरतात. तर मग
त्याचं सेवन केल्याने आपलं शरीर सुदृढ राहतं, इम्युनिटी वाढते, असे भरपूर सारे गुणकारी पदार्थ आहेत आणि ते ह्याच सीझनला खायला लागतात, म्हणजे पुढचं अख्खं वर्ष आपलं शरीर निरोगी राहील. तर मी थोडीशी ह्याची मोहर घेते. आपल्या घराच्या खाली झाड आहे, त्या झाडाच्या आणि थोडीशी पानं पण टाकते, जरा जास्त पानं झाली तर होईल. जिरी टाकली होती वाटतं. जिरी होय, नको बाबा जिरी. जिरी पाहिजे का रे तुला? कशाला? चाटणार. अरे मी नाही खाणार ते तुला चालणार आहे मी. घरून खावा. थोडासा मी गुळ टाक, गुळ जरा जास्तच टाकते. बरंच खाल्ला असेल. लेट्स गुळ झाला का रे? आपण थोडी अजून मोहर टाकूया, अजून हिरवी पानं टाक. काय होईल त्याचं? काय नाही होत, चांगलं होतंय. एक वाटी घेऊन येते. पण घे. मिरची टाकायची ना भाजीला? हा, हिरवी मिरची. तर हे चाटण खाल्ल्याने काय काय अजून फायदे होतात आणि त्याची शास्त्रीय कारण जाणून घ्यायची असेल तर इंस्टाग्रामवर आमची रील आहे, इंस्टाग्रामवर आम्ही व्हिडिओ पोस्ट केलाय, तो बघायला अजिबात विसरू नका. इंस्टाग्रामची आयडी शीतल वायगुडे सर्च करा आणि लवकर जाऊन बघा. येस, दमलो आम्ही. गोरी दिसते, मेकअपचा परिणाम. कवड्याच्या माळा. घालू शकते. हा, खाली कर. हे खाली करू. लक्षात राहतंय की सगळं किती घेतलं एकदम. कंटिन्यू थोडं पीठ टाक. चिटकत नसतं. अरे परत तीच वाजू घेतली का बरं? तुला सांग की प्रेमच्या मध्ये मध्ये पीठ थोडं छोटं घ्यायला पाहिजे होतं ना. तर गुढीपाडवा का साजरा करतो हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, पण काही याबद्दल गैरसमज समाजात पसरलेले आहेत. जसे की संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याचा काय बरं संबंध आहे. तर सर्वात मोठा समज असा मानला जातो की शंभू महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी केली किंवा औरंग्याकडून ब्राह्मणांनी ती हत्या फाल्गुन वद अमावस्येला करून घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भाल्यावर महाराजांचं शिर नाचून त्यांनी चैत्र पाडवा साजरा करायला सुरुवात केली. पण हे कितपत सत्य आहे? हा गैरसमज समाजात पसरत चाललाय, त्याच्यामुळे लोक आपला सण साजरा करत नाहीयेत. पण याच्या मागचं कारण काय? तर गुढीपाडवा हा खरंच त्या काळात लोकांना माहिती नव्हता का? संभाजी महाराजांच्या हत्येच्या आधी याचा उल्लेख आपल्याला शास्त्रात आढळून येतो का? तर तेच आपण आज पाहूया. तर औरंग्याने मुद्दामून गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी डाव रचला आणि शंभूराजांची हत्या केली. त्याला माहित होतं शंभूराजांच्या हत्याचा परिणाम आपल्या पारंपरिक सणावर नक्की पडणार आणि त्याचाच त्याने फायदा उचलून एक दिवस आधी त्याचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भाल्यावर त्यांचं शिर नाचवून मिरवणूक काढली. परंतु पाडवा हा आपण त्या दिवसाच्या पुढून साजरा करत नाही आहोत. त्याचे भरपूर असे पुरावे जे की 1200च्या काळात इसवी सन 1200 म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम,
संत जनाबाई, संत चोखामेळा ह्यांच्या लेखनातून आढळून येतं. तर मी काही ओव्या तुम्हाला इथं स्क्रीनशॉट म्हणून देते, ते तुम्ही त्या नक्की वाचा. आणि त्याच्यामध्ये पुरावे आहेत. महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांसाठी गुढीपाडवा हा काही नवीन सण नव्हता. हा आधीपासून आपण साजरा करत आलेलो आहोत. तर प्रश्न हा एक पडतो की पाडव्याला आपण गुढीला साडी आणि तांब्याचा वापर आधीपासून करत आहोत का? मान्यता अशी आहे की आपण आपला म्हणजे गुढी म्हणजे एखादे युद्ध जिंकून आले, लढून आले, तर त्याचं आपण प्रतीक, विजयाचं प्रतीक म्हणून आपण भगवे झेंडे उभा करतो. एक उदाहरण तुम्हाला सांगायला आवडेल इथे की संत चोखामेळांच्या लेखनात असे आढळून येते, टाळे वाजवावी, गुढी उभारावी, वाट चालावी पंढरीची. याच्यामध्ये असं आढळून येतं की जे वारकरी संप्रदाय आहेत ते चालताना टाळ घेऊन जातात सोबत, आणि त्यांच्यासोबत एक ध्वज असतो जो भगवा ध्वज असतो, जे की तो खांद्यावर घेऊन जातात. तर टाळ वाजवावी, जेणेकरून ते टाळ वाजून गुढी उभारावी, म्हणजे तो जो ध्वज त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे तोच उभा करावा, आणि वाटे चालावी पंढरीची. याच्यावरनं एवढं तरी आपल्याला समजते की गुढी म्हणजे हा त्या झेंड्यासाठी, त्या ध्वजासाठी उल्लेखलेला शब्द आहे. तर कदाचित होऊ शकतं की आपण खरंच आधी गुढी हा भगवा ध्वज म्हणूनच आपण उभा करत असतो, पण जो शंभूराजांचा प्रसंग झाला त्यानुसार कदाचित चेंज झाल्या असाव्या ह्या गोष्टी. कारण जो पालता तांब्या आहे, जो सनातन शास्त्रानुसार अशुभ मानला जातो, पण तो आपण गुढीवर पालता ठेवतो. तर याच्या मागचं खरं शास्त्र अजून मला तरी कळलेलं नाहीये. मी अजून इतक्या आतमध्ये गेलेली नाहीये, पण एवढं तुम्हाला सांगू शकते. आणि एवढंच बोलेल की औरंग्याने शंभूराजांना मारलं म्हणून हा सण साजरा करतोय असं काहीच नाहीये. याचे पुरावे आधी आढळून येतात आणि तुम्ही या गैरसमजाला बळी पडू नका. आणि त्याचा हाच डाव होता की आपण आपल्या सनातन धर्मावर काही ना काहीतरी इजा व्हावी, त्याचा परिणाम व्हावा, आणि आपण आपल्या धर्माच्या ह्याच्यात गडबड करून टाकावी, काहीतरी बदल करून टाकावा. पण शेवटी संभाजी राजांनी सुद्धा आपल्या धर्मासाठी प्राणाची आहुती दिली आहे. तर असे गैरसमज पाळू नका. आपल्या सणांची शास्त्रानुसार पुरेपूर माहिती काढा आणि त्यानुसारच सण साजरे करा. सण साजरे करायचे सोडू नका. शेवटी लोकांना हेच हवे की आपण आपल्या धर्मापासून कसंही करून लांब जावं. ह्याच्यात त्यांचाही फायदाच आहे. आपला धर्म तितका सक्षम आहे. गैरसमजाला बळी पडू नका. अज्ञानातून बाहेर या, ज्ञानाकडे वळा, शास्त्र वाचायला चालू करा. प्रश्न उचलताय तर त्याचं उत्तर स्वतः शोधायला सुरुवात करा. मी आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना मंगलमय जावो हीच प्रार्थना. लुक, आम्ही इतकं नटापटा करून फोटो काढायला आलोय, व्हिडिओ काढायला आलोय, आणि तिने इथं पिन लावली. कोण आहे ते? मोबाईल आहे, मोबाईल. माझी पिन आमची बघून तिने पण आम्ही इतकं नटून आलोत म्हणून तिने पण स्वतःला थोडं नटवलंय. काय कोणी नटविना मला काय छान पिन लावलेली ग. चल, आपल्याला व्हिडिओ इथं एंड करायचा आहे आणि आपल्याला त्यांना विचारायचा आहे प्रश्न. कुठला प्रश्न विचारायचा आहे ते? होय, हा विचार. पालता तांब्या कशामुळं? गुढीला पालता तांब्या कशामुळं? आम्हाला त्याचा प्रश्न सांगा, उत्तर सांगा. हो, त्याचे आम्हाला उत्तर आले पाहिजे, मिळाले पाहिजे. आम्हाला कोण बी विचारतय गुढीला पालता तांब्या का? आम्ही म्हणतो आम्हाला माहित नाही. विचारू कुणाला तरी, शहाण्या माणसाला. आता तुम्ही शहाणे, तुम्हीच सांगा. सांगा लवकरात लवकर उत्तर द्या. दिवस मावळता गुढी उतरवत. सकाळी केव्हा जास्त पसरते? अरे गुढी उतरवताना हे करतो आपण, नारळ फोडतो. सकाळीच फोडलं चालतं, पण मोस्टली गुढी काही लोकांच्या अशा प्रथेनुसार आहे, असं कंपल्शन काय नाहीये त्या बाबतीत. अन्न पण काहीतरी पाणी टाकायचे, अन्न फक्त, नारळ नाही तोडायचे.
आली बाबा उतरवायला. रोहित दादा गुढी उतरवतोय. हळूच. नाही नाही वर म्हणजे इकडे रे आपल्या इथं. काढ हळूच काढ. तांब्या पालता का? ते इळूवरी न्या. न्या. तांब्या पालता का? का मुंग्या गेले काय ह्याला? तांब्या पालता का? का हे काय आम्हाला कळाना गेलं. बाय बाय. काय काय कोलकाता फिर्यात आहे माणूस. त्या म्हाताऱ्याला काय कळत आहे का नाही का? त्या मुंग्या सहित आणले यार वरी. दर रोहित हे खा. हे खाली झटक तिकडे झटक बरं. अरे घे ना छान लागते घे. हा 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 झटक आहे असंच आहे. आणि मुंग्या अगो. हे खाली झटक आहे म्हातारा.